सुरुवातीला आपल्या सहित महाराष्ट्रातील मराठी बंधू भगिनींना, मराठी बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। विश्व मराठी संमेलन 4थं हे नाशिकमध्ये कालपासून सुरू झालंय। या विश्व संमेलनामध्ये महाराष्ट्राच्या बोलीभाषांचा देखील अभ्यास झाला पाहिजे म्हणून काल बोलीभाषांचा उत्सव देखील नाशिकमध्ये साजरा करण्यात आला। आज सकाळी बरोबर 9 वाजता शोभायात्रेचं जे नियोजन केलेलं होतं त्या नियोजनानुसार किमान 8 ते 10 हजार नाशिककर या शोभायात्रेमध्ये सामील झालेले आहेत। नाशिककरांनी हे विश्व संमेलन शासनाचं नाही तर ते आमचं स्वतः नाशिककरांचं आहे अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये सहभाग घेतलाय, त्याबद्दल देखील त्यांना धन्यवाद देतो। आणि विश्व मराठी संमेलनाची जी संकल्पना होती की कॉलेज जीवनातले विद्यार्थी असतील, शालेय जीवनातले विद्यार्थी असतील, यांना आपली मराठी भाषा कशा पद्धतीनं जतन करायची, त्याचं संवर्धन करायचं आणि परदेशातल्या मराठी लोकांना देखील या संमेलनासाठी बोलवायचं, हा 4थ्या वर्षीचा आमचा संकल्प यशस्वी झाला आहे आणि नाशिककरांनी पहिल्याच दिवशी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। मराठी भाषा भवन कधी होणार, वारंवार विरोधकांकडनं प्रश्न विचारला जातो, ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विचारला जातो की आम्ही आधीच तयारी केली होती मात्र तुम्ही थोडा घातला। नाही, तयारी कसलीच केलेली नव्हती। स्वतःला जर काही जमलं नाही तर दुसऱ्यानं खोडा घातला ही त्यांची प्रवृत्ती आहे। आज देखील मराठी भाषा गौरव दिन असताना काही लोकांनी स्वतःच्या जो कोण वृत्तपत्र वाचत नाही त्याच्यातनं देखील टीका केलेली आहे। पण खरं तर त्यांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे, ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी आलं पाहिजे। थोडा विलंब मराठी भाषा भवनाला का झालाय त्याचा अभ्यास केला पाहिजे। परंतु मला आठवतं की 2013-2014ला पहिल्यांदा मराठी भाषा भवन हे बांधावं धोबी तलावच्या इथं अशा पद्धतीचा निर्णय झाला होता। त्यावेळी त्याचं कॉस्ट, त्या किंमत, आज खरं कॉस्ट म्हणू नये, किंमत त्याची 11 कोटी रुपये होती। परंतु काळाच्या ओघामध्ये ही किंमत अतिशय सुसज्ज आपल्याला बांधायचं आहे म्हणून ती 100 कोटी रुपये झाली। जमीन, शालेय शिक्षण विभाग आणि आमचा विभाग अशी एकत्र जमीन आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही हा बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे। पुढच्या 27 फेब्रुवारीपर्यंत त्याच्यातला एक भाग पूर्ण होईल अशा पद्धतीचं काम आम्ही सुरू केलंय। परंतु काल सभागृहामध्ये देखील माननीय आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काही लोकांना विकास कामं दिसण्याचा चष्माच नाही, ती नजरच नाही, त्याच्यामुळे आम्ही कामं केलेली त्यांना दिसतच नाही। त्यांच्यापेक्षा मराठी भाषेचा अभिमान हा आम्हाला नक्की आहे। स्वतः हिंदीची सक्ती करायची आणि ती दुसऱ्यानं केली अशा पद्धतीचा टाहो फोडायचा, अशा पद्धतीचे आम्ही नाही, याचा खुलासा देखील काल मुख्यमंत्री मोदयांनी केलेला आहे। मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं मला कोणावर टीका करायची नाही, परंतु काही लोक जे आमच्यावर टीका करतायत त्याबद्दल त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं। मात्र या मराठी भाषा भवनाला नेमक्या काय अडचणी येतात ज्यामुळे हा विलंब होतो आहे? तांत्रिक अडचणी देखील असल्याचं कळतं। नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे की 100 कोटी रुपये मंजूर झालेले असताना, निविदा निघालेली असताना त्याला उशीर का झाला? तर समुद्राच्या पाण्याची पातळी आणि ती जमीन ही सम प्रमाणामध्ये आहे, समानतेमध्ये आहे, त्याच्यामुळे समुद्राचं पाणी त्या रस्त्याच्या खालून जे खड्डे मारलेले आहेत कॉन्क्रीटसाठी त्याच्यामध्ये येतं। त्याच्यामध्ये आम्ही नवीन टेक्नॉलॉजी वापरतोय म्हणून मी सांगितलं की पुढच्या 27 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला मराठी भाषा भवन हे चांगल्या पद्धतीनं पूर्णत्वाला जातंय अशा पद्धतीचं चित्र असेल। रायगड जिल्हा परिषदेसंदर्भात काय बैठक झाली? हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, पण आज मराठी भाषा दिवस आहे। काल रायगड जिल्हा परिषदेसंदर्भात बैठक झाल्याचं कळतंय। रायगडच्या बाबतीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी नव्हतो नंदनवनला। माननीय शिंदे साहेबांची आणि तडकरे साहेबांची बैठक झाली, त्याच्यामध्ये नक्की काय ठरलंय हे दोघांनाच माहिती आहे। एक मिनिट, बदलापूरमध्ये एक अशी घटना समोर आलेली आहे। खासगी शाळेतील जी स्कूल बस होती त्या स्कूल बसमधील अल्पवयीन मुलीवर विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आलाय। जो बस चालक होता त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला। नाही, याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही प्रवृत्ती वाढू नये यासाठी ही प्रवृत्ती ठेचून टाकली पाहिजे। कडक मधली कडक कारवाई पोलिसांनी केली पाहिजे। एका जागेवरून महाविकास आघाडीमध्ये आपण पाहतो रस्सीखेच कशा राज्य हां कसं पाहता, एका जागेसाठी सुद्धा तिन्ही पक्षामध्ये एकमत होताना दिसत नाही। महाविकास आघाडीनं कोणाला राज्यसभेचं उमेदवार करावं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु त्यांच्यामध्ये समन्वय नाही, त्यांच्यामध्ये एकोपा नाही, त्यांच्यामध्ये एकमत नाही, हे काय आजचीच भाग नाही, हे पूर्वीपासून चालू आहे। फक्त आम्ही काहीतरी शिवसेना, शिंदे साहेबांची आणि भाजप यांच्या विरोधामध्ये काहीतरी वेगळं विरोधक म्हणून उभे राहिलेलो आहोत अशा पद्धतीनं दाखवण्याचा आभास त्यांनी 3.5-4 वर्षामध्ये निर्माण केला। पण
मतदारांनी सपशेल त्यांचा पराभव केला. सर जान जो तबका है महाराष्ट्र में जो यहाँ रहकर मराठी भाषा का सम्मान नहीं करता, इंटेंशनली मराठी का अपमान करता है, तो क्या जिस तरह से राष्ट्रीय प्रतीकों का अपमान करने वालों पर कानूनी कार्रवाई करने का प्रावधान है, क्या महाराष्ट्र सरकार इस मराठी भाषेचा जाणीवपूर्वक अपमान करून मराठी भाषेचं खच्चीकरण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की काही लोक मराठीच्या बोलण्यावर जे राजकारण करतात याच्यापेक्षा माझा विभाग वेगळ्या तंत्रज्ञानानं त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. जे परभाषीय या ठिकाणी येतात, जे अमराठी लोक येतात, ते उद्योगधंद्यासाठी येतात, त्यांना देखील मराठी शिकवलं गेलं पाहिजे. यासाठी मराठी भाषा विभाग यावर्षी पुढाकार घेणार आहे आणि तोच प्रकल्प अभिजात भाषा मराठी झाल्यानंतर आम्ही केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे. केंद्र शासन त्याला नक्की मंजुरी देईल आणि एखाद्याला मराठी बोलता येत नाही म्हणून त्याच्यावर दबाव आणून दादागिरी करून मारण्यापेक्षा त्याला मराठी शिकवली पाहिजे, मराठीची गोडी लावली पाहिजे, तरच महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठी बोलू शकतो आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं मराठी बोलावं ही मराठी भाषेची भूमिका आहे. धन्यवाद. समाजवादी पार्टी ने मांग की है कि रमजान का महीना चल रहा है, 4 बजे के बाद जितने भी मुस्लिम कर्मचारी हैं उन्हें छुट्टी दी जाए, जैसे तेलंगाना में किया गया. महाराष्ट्र सरकार इस पर क्या विचार करती है? नाही, याच्यावर जर त्यांनी मागणी केली असेल तर सरकार याच्यामध्ये लक्ष घालेल आणि योग्य तो निर्णय घेईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.